चला तर ए टू झेड न्यूज मराठी चॅनलवर आपण आज बघणार आहोत नवीनच सुरू झालेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला जी मुदतवाढ मिळालेली आहे 31 ऑगस्ट पर्यंत आणि याच्या ज्या अटी व शर्ती बदललेल्या आहेत त्या आपण पाहूया। मित्रांनो, सुरुवातीला जेव्हा योजना जाहीर झाली तेव्हा अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट हे कंपल्सरी करण्यात आलं होतं, परंतु अडचणी लक्षात आल्यावर शासनाने काय केलं मग नंतर जे 15 वर्षापासूनचं जे तुमच्याकडं राशन कार्ड आहे ते गृहीत धरलं जाणार आहे। त्याच्यानंतर मतदान कार्ड आहे, मतदान म्हणजे इलेक्शन कार्ड ते सुद्धा गृहीत धरलं जाणार आहे। त्याच पद्धतीनं शाळा सोडल्याचा दाखला हा सुद्धा गृहीत धरला जाणार आहे। त्याचप्रमाणे जन्म दाखला या गोष्टी आता याच्यानंतर या डोमासाईल सर्टिफिकेट म्हणजेच अधिवास प्रमाणपत्राच्या ऐवजी या गोष्टी सुद्धा तुमच्याकडे असतील तर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। तसंच जेव्हा ही योजना जाहीर झाली तेव्हा दुसरी अट टाकलेली होती 2,50,000 उत्पन्नाचं तुम्हाला उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार होता, परंतु आता या अटीमध्ये बदल करून कुटुंबाकडे फक्त पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड, कोणतं पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड जर असेल तर त्याला उत्पन्नाचा दाखला जोडण्याची गरज नाही। त्याचप्रमाणे तिसरी अट त्यांनी 5 एकर शेती असलेल्याची टाकली होती, ते सुद्धा 5 एकर शेतीची अट सुद्धा त्यांनी रद्द केलेली आहे। त्याच्यानंतर जी अट टाकली होती ती 21 ते 60 वर्षाची अट टाकली होती, ती अट बदलून आता 21 ते 65 वयापर्यंतच्या महिलांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे। त्याच पद्धतीनं घरामध्ये जर एक पात्र अविवाहित महिला असेल, कसली पात्र अविवाहित महिला असेल म्हणजे जिचं लग्न झालेलं नाही, त्या महिलेला सुद्धा या योजनेचा म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। तर हे नियम बदललेले आहेत। तर आता आपण या योजनेमध्ये पात्र कोण असणार आहे ते बघूया। पात्र कोण असणार आहे? तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा, तो महाराष्ट्राचा रहिवासी असायला पाहिजे। काय असायला पाहिजे? महाराष्ट्राचा रहिवासी। तसंच दुसरी गोष्ट तो विवाहित, तो असला पाहिजे विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता व निराधार महिला म्हणजे ज्यांना कुठलाही आधार नाही अशा महिला यासाठी पात्र असणार। तसंच लाभार्थीचं उत्पन्न हे 2.50 म्हणजे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। जर उत्पन्न जास्त असेल तर तो पात्र असणार नाही। तसंच जर त्या व्यक्तीचं वय 60 पेक्षा जास्त असेल, आता ती अट किती केलेली आहे? 65 पेक्षा त्या व्यक्तीचं वय जास्त असू नये। या योजनेस अपात्र कोण असणार आहे? ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणारे। त्याच्यानंतर घरात जर कोणी टॅक्स भरीत असेल, इन्कम टॅक्स, त्याच्यानंतर कुणी जर घरातलं सरकारी नोकरीला असेल, किंवा पेन्शन असेल, पेन्शन घेणारा व्यक्ती असेल। तसंच जर कुणाला 5 एकरपेक्षा जास्त जर शेती असेल, 5 एकरपेक्षा जास्त शेती असेल, किंवा मग कुटुंबाकडं एखादं 4 चाकी वाहन असेल तर 4 चाकी वाहन एवढे या योजनेला अपात्र आहेत। आणि 4 चाकी वाहनामध्ये ट्रॅक्टर असले तर ते गृहीत धरलं जाणार नाही, म्हणजे ट्रॅक्टर त्याच्यासाठी अलाउड आहे। म्हणजे तुमच्या घरात जर ट्रॅक्टर असलं तरी तुम्हाला ती योजना मिळणार। बघा, आता हा अर्ज भरायचा आहे तर तुम्हाला अर्ज भरताना कोणती कागदपत्र लागणार? याच्यासाठी आधार कार्ड लिहून घ्या, आधार कार्ड लागणार, रेशन कार्ड लागणार, पिवळे आणि किंवा केशरी रेशन कार्ड लागणार। आता उत्पन्नाचा दाखला वगळलेला आहे, उत्पन्नाचा दाखल्याच्या ऐवजी काय द्यायचं आहे तुम्हाला? रेशन कार्ड। उत्पन्नाच्या दाखल्याच्या ऐवजी
रेशन कार्ड, त्याच्यानंतर तुम्हाला रहिवाशीचा पुरावा द्यायचा आहे, रहिवाशीचा पुरावा, त्याच्यानंतर बँक पासबुक, जो अर्ज करणार आहे त्याचं बँक पासबुक, त्याच्यानंतर अर्जदाराचा फोटो पण लागणार आहे, अर्जदाराचे 2 फोटो, त्याच्यानंतर जन्माचा दाखला किंवा प्रमाणपत्र, जन्माचं प्रमाणपत्र आणि लग्नाचे प्रमाणपत्र असे डॉक्युमेंट तुम्हाला तो अर्ज भरण्यासाठी लागणार आहेत. आणि मित्रांनो, तुम्हाला जर तो फॉर्म डाउनलोड करायचा असेल तर त्या फॉर्मची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून तो फॉर्म काढून घेऊ शकता. धन्यवाद.